छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने आणि आई शिवाई देवीच्या आशीर्वादाने पावन झालेल्या या पुण्यभूमी जुन्नरमध्ये उपस्थित मातृशक्तीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजच्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलंय ते आशाताईंनी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी जसं केलं तसं संपूर्ण देशभरामध्ये केलंय। त्याचं कारण असं आहे की हा कार्यक्रम झाला पाहिजे, योजना घरोघरी गेल्या पाहिजे, ह्याची जी तळमळ गेले 10 वर्ष माननीय मोदीजींनी दाखवली। त्यांनी अनेक योजना आणल्या, त्या जर तशाच त्या फाईली तशाच्या तशा ऑफिसमध्ये राहिल्यात, ते कागदपत्र तशाच्या तसे दिल्लीमध्ये राहिलेत, मुंबईत राहिले, आणि ते जर प्रत्यक्ष खाली पोचले नाही तर त्या योजनांचा उपयोग होणार नाही। आणि म्हणून ह्या योजना आपल्यापर्यंत पोचण्यासाठी आजचं कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं त्या आपल्या जुन्नर तालुक्याच्या नेत्या, पुणे जिल्ह्याच्या रणरागिणी म्हणून ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे त्या आपल्या आशाताई बुचके, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष, माझे सहकारी मित्र संतोष नाना खैरे, आशिषजी माळवदकर, दत्ताजी गांजळे, वाघताई, मायाताई आणि उपस्थित सर्व मातृशक्ती। आपण सगळ्यांनी बघितलंय की जर योजनांचा नीट विचार करायचा असेल तर थोडं आपल्याला मागे जावं लागेल। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास आता 75 वर्ष होऊन गेलीत, आणि ह्या 75 वर्षाच्या काळाच्या अगोदरचा जर विचार केला तर आपण जवळपास 1200 वर्ष हे गुलामगिरीत काढले आपल्या भारत देशाने। आणि ह्या गुलामगिरीमध्ये 1200 वर्ष काढल्यानंतर अनेक आक्रमण आपल्यावर झाले, मोगलांचे झाले, शकांचे झाले, हुनांचे झाले, निजामांचे झाले, कितीतरी आक्रमण झाले। शेवटी इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, तरी हा देश जो टिकलाय तो केवळ आणि केवळ ह्या देशातल्या मातृशक्तीच्या ताकदीवर जिंकला। आपल्या देशातल्या मातृशक्तीने इथल्या परंपरा जपल्या, इथले नियम जपले, इथलं कुटुंब जपलं, इथला समाज जपला, आलं गेलं सगळं जपलं, आणि म्हणून हा देश खऱ्या अर्थाने इतके आक्रमण होऊन सुद्धा टिकलाय। 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशामध्ये काँग्रेसची सत्ता आली। जवळपास 60 वर्ष काँग्रेसने या देशामध्ये राज्य केलं। काँग्रेसने राज्य करत असताना लोकांची एक अपेक्षा होती, या देशातल्या लोकांची अपेक्षा अशी होती की चला आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आता आपलं प्रगती होईल, आपला उद्धार होईल, आपल्याला चांगल्या गोष्टी करता येतील, आपल्याला मनासारखं जगता येईल। परंतु काँग्रेसने ज्या पद्धतीने ह्या देशामध्ये राज्य केलं ते पाहता ह्या सगळ्या आशा अपेक्षा फोल ठरल्या। मग केलं काय काँग्रेसनी? काँग्रेसनी फक्त घोषणा केल्या, ह्या देशातली गरिबी हटली पाहिजे म्हणून 40 वर्ष निवडणुका जिंकल्या, ह्या देशातला गरीब सुधारला पाहिजे म्हणून घोषणा केल्या। परंतु आपण जर बघितलं गरीब हटले पण गरिबी काही हटली नाही। आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर 2014 साली या देशातल्या जनतेने एक निर्णय केला, आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमतातील सरकार या देशामध्ये आणलं। आणि ते सरकार आल्यानंतर पहिल्याच भाषणामध्ये माननीय मोदीजींनी सांगितलं की माझं सरकार हे गोरगरीब, पददलित, मागासलेल्या महिलांसाठी, तरुणांसाठी हे समर्पित सरकार असणार आहे। भाषण करणारे खूप नेते आपण इतिहासात बघितले, परंतु भाषणाप्रमाणे वागणारा या देशाने एकमेव नेता पाहिला तो म्हणजे माननीय नरेंद्र मोदी। त्यांनी केवळ घोषणा केल्या नाही, त्यांनी त्या अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केलेत। त्यांनी त्याच्यासाठी चांगल्या अधिकाऱ्यांची टीम उभी केली, त्याच्यासाठी चांगले हुशार लोक त्याच्या मागे लावलेत, आणि त्या योजना प्रत्यक्ष तळागाळात पोहोचवण्याची योजना त्यांनी सुरू केली। काय केलं त्यांनी? सगळ्यात प्रथम आपल्याला माहिती की एक साधा आणि सोपा विषय त्यांनी दिला। त्यांनी सांगितलं की हा देश स्वच्छ झाला पाहिजे,
या देशामध्ये घाण असता कामा नये, स्वच्छतेचा आग्रह त्यांनी धरला, स्वतः हातात झाडू घेतला आणि रस्त्यावर उतरले. कशासाठी घेतला हो झाडू? आपल्याला माहिती आहे की जर स्वच्छता नसेल आणि जर डेंगू वाढले, जर डास वाढले, अस्वच्छतेमुळे अनेक रोग होतात. त्यांनी बघितलं की जर अस्वच्छता असेल तर अनेक रोग होतात आणि ह्या रोगाला सगळ्यात पहिलं बळी पडती ती माझी माय माऊली. कारण ती 24 तास त्या चुलीजवळ असती, त्या भांडे घासायच्या ठिकाणी असती, धुणं धुवायच्या ठिकाणी असती, की जिथं पाण्याचा संबंध येतो अशा ठिकाणी असती. म्हणजे सगळ्यात जास्त त्याचा धोका कोणाला असेल अस्वच्छतेचा, तो महिलांना असतो. आणि म्हणून त्यांनी स्वच्छतेचा विषय केला आणि बघता 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 सगळं भारत हा स्वच्छ झाला. काय अवस्था होती? त्यांनी दुसरी योजना आणली. त्यांनी म्हणजे प्रत्येक घरामध्ये शौचालय झालं पाहिजे, शौचालय असलं पाहिजे. माझी कुठलीही माय भगिनी उघड्यावर जाता कामा नये. आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक खेडेगावामध्ये आपण जेव्हा पूर्वी जायचो 2014च्या अगोदर गाव आलं तर आपल्याला नाक मुठीत धरून जायला लागायचं. इतकी दुर्गंधी आणि इतकी घाण त्या गावामध्ये असायची. परंतु 2014 नंतर माननीय मोदी साहेबांनी सांगितलं की प्रत्येक घरामध्ये शौचालय असलं पाहिजे. त्याच्यासाठी जवळपास 12,000 रुपयाचं अनुदान दिलं. आणि आज आपण बघतोय की ह्या देशामध्ये तुम्हाला जर आकडेवारीतच सांगायचं असेल तर जवळपास 12 कोटी घरांमध्ये माननीय मोदी साहेबांनी शौचालय दिले. 12 कोटी घरांमध्ये. काय अवस्था होती? त्याचं कारण असं आहे, मी तरी लहानपणी बघितलंय की गावामध्ये पुरुष कुठेही शौचाला जायचा, परंतु माझी माय माऊली जाऊ शकत नव्हती. तिची इतकी वाईट अवस्था असायची. ती कधी एकदा सूर्य मावळतीला जातो आणि कधी एकदा मी जाते, अशा अवस्थेत ती दिवसभर तळमळत असायची. आणि ह्याच्यामुळं तिच्या आरोग्यावर काय परिणाम होत असेल तो आपण अनुभवलाय, तो बघितलाय. मित्रांनो, किती बारीक विचार केला. स्त्रीचं आरोग्य सुधारायचं असेल तर तिच्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे. स्त्रीचं आरोग्य सुधारायचं असेल तर स्वच्छता असली पाहिजे. म्हणून माननीय मोदीजींनी त्याची देखील योजना आणली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या महिलेच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा विषय काय असेल, तिच्या सगळ्यात आनंदाचा क्षण काय असेल, तर ती जेव्हा आपल्या मुलाला जन्म देते, हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. तिच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा क्षण असतो. परंतु काय होतो, 2014 पूर्वी तिला फक्त 12 आठवड्याची लीव मिळायची. 12 आठवडे. मोदी साहेबांनी सांगितलं ते चालणार नाही. तिचं आरोग्य चांगलं जर राहिलं, तिला जर नीट सुट्टी मिळाली, तिला नीट खायला पैसे मिळाले, तिला जर नीट खायला मिळालं, तिचं जर उदरभरण नीट झालं तर ती चांगल्या आणि सुदृढ बालकाला जन्म देऊ शकते. म्हणून 12 महिन्यावरून 36 महिने मॅटर्निटी लीव ही मोदी साहेबांनी घोषित केली. फार मोठा निर्णय केलेला आहे. आणि हा 12 सप्ताहावरनं 26 सप्ताह, 26 आठवड्याची ह्याच्यामध्ये मॅटर्निटी लीव दिली. आणि हे करत असताना केवळ लीव दिली, तिचं आरोग्य बघितलं, तिला उज्ज्वला गॅस दिला. उज्ज्वला गॅस योजना काय आणली तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण नेहमी जाहिरातीत पण बघतो की एखाद्या सिगारेटमुळं एखाद्या माणसाचं आयुष्य पूर्ण नष्ट होऊ शकतं, त्याला कॅन्सर सारखा दुर्धर रोग होऊ शकतो आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो. माझी माय माऊली तर रोज ती फुंकणी घेऊन त्या चुलीपुढे बसते आणि स्वयंपाक करते. आणि तिच्यातनं जो तयार होणारा धूर आहे तो रोज नाकावाटे तिच्या शरीरात जातो. आणि 100 सिगरेटचा धूर जेव्हा तयार होतो, इतका रोज धूर तिच्या शरीरात जातो. आणि हे जर बंद करायचं असेल तर उज्ज्वला गॅस योजना त्यांनी आणली. त्याच्याही लाभार्थी आपल्याकडे खूप आहेत. ती योजना खूप वेळा सांगितल्यामुळे मी पुन्हा ती रिपीट करत नाही.
परंतु उज्ज्वला योजनाची आणली त्याचा उद्देशच तो होता. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तिचं आरोग्य सुधरून चालणार नाही. केवळ तिचं आरोग्य चांगलं केलं म्हणजे चालणार नाही, तिला उद्योगी केलं पाहिजे, तिची आर्थिक स्थिती सुधरवली पाहिजे. तिला जर समाजाला पुढे न्यायचं असेल तर तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे. आणि म्हणून मोदी साहेबांनी आत्ता जी योजना आणलेल्या आहेत ह्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची योजना बचत गटाला केलेलं अर्थसहाय्य. आपल्यापैकी किती जण बचत गटामध्ये सहभागी आहात? जरा हात वर करा की आम्ही बचत गटामध्ये सहभागी आहोत कुठल्या ना कुठल्या. आता हात खाली करा. आता मला आणखी एकदा तुम्हाला हात वर करायला लावणार. तुमच्यापैकी किती जणी बचत गट चालवतात? जरा हात वर करा की मी बचत गट चालवते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे लीडर आहेत तुम्ही. 14 जणी इथं आज बचत गटाच्या लीडर आहेत 2 गावातल्या. एका बचत गटामध्ये कमीत कमी 25 सभासद असतात, 10 सभासद असतात. 25 पर्यंत तुम्ही करू शकता. आता मला तुम्ही सांगा ग्रामसंघ चालवतात का तुम्ही? ह्याच्यापैकी किती जण ग्रामसंघ चालवतात? ग्रामसंघ 1 2 ग्रामसंघ. बचत गटांचा एक गावाचा संघ करायचा त्याला ग्रामसंघ म्हणतात. किती जणी आहेत? 5 ग्रामसंघ आहेत. अरे वा. आता तुम्हाला जो RFI दिला जातो तो पूर्वी किती होता? पण आता किती दिला जातो? 30,000 दिला जातो. आता हे 15,000 वरनं 30,000 केले आणि जे ग्रामसंघ चालवतात त्यांना 3 लाख रुपयापर्यंत मदत दिली जाते. मिळतील तुम्हाला? मिळते ना? हे आर्थिक सक्षमीकरणासाठी माननीय मोदी साहेबांनी उचललेलं सगळ्यात महत्वाचं पाऊल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की घरामध्ये जर काही अडचण आली आणि घरातल्या कर्त्या माणसाकडे पैसे नसल तेव्हा त्याच्या माग लक्ष्मी सारखं उभं राहण्याचं काम त्या घरातली महिला करते आणि सांगते काळजी करू नका, माझ्याकडे 25,000 रुपये बचत गटाने दिलेले पैसे आहेत माझ्याकडं, तुम्ही काम सुरू करा. मग घरात अनेक गोष्टी लागतात. आपण तर ग्रामीण भागामध्ये राहतो, बँकेत काय लगेच एका दिवसात कर्ज मिळतं असं नाही, परंतु बचत गटाच्या माध्यमातून एका दिवसात पैसे मिळू शकतात. हे सगळ्यात मोठे विषय माननीय मोदी साहेबांनी केलं. आणखी एक विषय मोदी साहेबांनी केलाय आणि तो म्हणजे आता आपण बघा विश्वकर्मा योजना आता सध्या सगळीकडे चालू आहे. विश्वकर्मा योजनामध्ये 18 प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. 18 प्रकारचे. मी एका खेडेगावात गेलो होतो मागच्या आठवड्यात. तिथल्या आजीकडे जाऊन बघितलं, त्या टोपल्या विणत होत्या. म्हणजे आजींना म्हणलं, आजी तुम्ही टोपल्या तर फार छान बनवतात पण विकता कुठं? ते म्हणले काय नाही, इथं आपल्या शेजारी मोठं गाव आहे त्या गावात बाजारात जाते आणि विकते. म्हणलं पुण्याला का नाही विकत? त्यांनी सांगितलं तिथं कोण जाणार एवढं घेऊन? म्हणलं ही टोपली इथं किती रुपये मिळतात? इथं 100 रुपये मिळतात. म्हणलं पुण्यात ही 300 रुपयाला मिळते. म्हणलं कोण जाणार कोण विकणार? प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जी आहे ती सविस्तर मी तुमच्या पुढे मांडणार आहे. ती सविस्तर तुम्हाला का मांडणार आहे तर ही आपल्याला गावागावात पोहोचवायची. 18 प्रकारचे त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये धोबी आहे, त्याच्यामध्ये सुतार आहे, त्याच्यामध्ये कुंभार आहे, त्याच्यामध्ये मूर्तिकार आहे, त्याच्यामध्ये विणकर आहेत, त्याच्यामध्ये जाळी बनवणारे, त्याच्यामध्ये बोटी बनवणारे, त्याच्यामध्ये केश कर्तनालयवाले आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जे कलाकुसरीचे काम करणारे आहेत, त्याच्यामध्ये खेळणी बनवणारे, त्याच्यामध्ये मूर्तिकार आहेत, असे 18 जण. आता मला सांगा, मूर्ती बनवायचा ठेका काय पुरुषाचा आहे का? महिला पण बनवतात. खेळणे कोण बनवतं? महिलाच बनवतात. मी तर सांगतो की ह्या कलाकुसरीच्या जेवढ्या पण वस्तू आहे ना ताई, हे बनवतात सगळ्या महिला, विकायला फक्त पुरुष जातो. बरोबर ना? आठवड्याच्या बाजारात. मग ह्या सगळ्या योजनेचा फायदा जर घ्यायचा असेल तर ही योजना आपण नीट समजून घेतली पाहिजे. तुमच्यामध्ये जर चांगले कलाकुसर असेल तर तुम्ही ह्या योजनेचा फायदा घेतला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? आता इथली आपली वारुळवाडीची ग्रामपंचायत आहे, सरपंच कुठे आहेत? मेयर गेलेत खाली. इथं CSC केंद्र आहे, ताई आहेत. इथं CSC केंद्र आहे. CSC केंद्रामध्ये यायचं, त्यांच्याकडे फॉर्म भरायचा. समजा तुम्ही ब्युटी पार्लर चालवत असाल
तर केश कर्तनालयाचा विषय तुम्ही करू शकता. तसंही महिलांचं कटिंग असतं, काही ना काही असतंच ना, आयब्रो करतात, काही ना काही, म्हणजे त्याच्याशीच रिलेटेड आहे. तुम्ही जर चांगली खेळणी बनवत असाल तरी तुम्ही त्यांच्याकडे येऊन फॉर्म भरा. तुम्ही जर चांगलं मूर्ती बनवत असाल तरी त्यांच्याकडे फॉर्म भरा. तुम्ही जर जाळी विणत असाल कोळीची तरी त्यांच्याकडे येऊन फॉर्म भरा. तुम्ही कुंभार काम करत असाल, त्याला काही पुरुष आणि महिला वेगळं नसतं. कुंभार काम तर मी तर खूप वेळा बघितलं, त्या गाड्यावर त्या महिलाच जास्त असतात. त्या पंथ्या बनवतात, कुठं गाड्या बनवतात, कुठं काय काय बनवतात. तर ह्या सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. CSC केंद्रात यायचं, फॉर्म भरायचा. फॉर्म भरल्यानंतर त्यांच्याकडनं तो अप्रुव्हल होईल. पहिलं अप्रुव्हल तुम्हाला ग्रामपंचायत सरपंच करून देणार. दुसऱ्या अप्रुव्हलसाठी ते आमच्याकडे येणार जिल्हा स्तरावर. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षाखाली जी कमिटी, त्याच्यात मीच आहे. ताईंनी सांगितलं एवढे फॉर्म झालेत आमचे, सगळे मंजूर करून टाकील, काही चिंता करू नका. ते झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर तुमचं प्रशिक्षण होईल. 6 दिवसाचं पहिलं प्रशिक्षण असणार आहे आणि ह्या प्रशिक्षण कालावधीमध्ये 500 रुपये रोजाप्रमाणे, म्हणजे 500 रुपये रोज तुम्हाला मानधन मिळणार आहे. 500 रुपये रोज मानधन आहे, म्हणजे शिकायचं तर शिकायचं, मोफत शिकायचंय, प्लस 500 रुपये मानधन मिळणार आहे. आणि त्याच्या बरोबरीने 5-6 दिवसाचं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला 15,000 रुपयाचं व्हाउचर मिळणार आहे. मग हे व्हाउचर कशासाठी? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही जर समजा शिवणकाम येत असेल आणि तुम्ही शिवणकाम करत असाल, परंतु तुम्हाला घ्यायला मशीन नसेल तर पैसे आणायचे कुठनं? हे 15,000 रुपये. तुम्हाला चांगल्या सुई लागतात, बटन लागतात, फॉल लागतो, पिको लागतो, हे सगळं लागतं ना तुम्हाला. म्हणजे आणायचं कुठनं? भांडवल कुठनं? त्याच्यासाठी ज्या वस्तू लागतात, त्याच्यासाठी जे काही लागतील वस्तू, त्याच्यासाठी हे 15,000 रुपये तुम्हाला व्हाउचरच्या रूपाने मिळणार आहे, कॅश नाही. तुम्ही जायचं, ते व्हाउचर दाखवायची, ती वस्तू घ्यायची आणि तिथून वापरायची. हे सगळं केल्यानंतर एखाद्या ताईला असं वाटलं की नाही माझं स्वतःचं दुकान असलं पाहिजे, तर तिला 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज केवळ 5% व्याजदराने घेता येईल. किती? 5% दराने 1 लाख रुपयाचं 18 महिन्याकरता. 18 महिन्याकरता तुम्हाला, आणि 18 महिने झाल्यानंतर जर तुम्ही ते कर्ज फेडलं तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील. 2 लाख फेडलं तर पुढेही आणखी 1 लाख रुपये मिळतील. मला तुम्ही सांगा, एक छोटा व्यवसाय करताना 1 लाखाची मदत ही इतकी मोठी असती की ते कुटुंब हे पूर्ण उभं राहू शकतं. बरं, हे करत असताना फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही, या सगळ्या गोष्टीला तुम्हाला मदतीला कोण ना कोण लागतंच. म्हणून तुम्ही एकाच वेळी 2 कुटुंबाचा संसार चालू शकता. इतकी महत्वाची ही योजना आहे. ह्या योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे. बरं, हे केल्यानंतर नुसतं मोदी साहेबांनी तुम्हाला हे नाही सांगितलं की तुम्ही दुकान चालवा, हे करा. त्यांनी सांगितलं तुम्ही जर डिजिटल व्यवहार केला, प्रत्येक व्यवहारामागं 1 रुपये इन्सेंटिव्ह. म्हणजे काय? समजा एखादी ताई पाटी विकायला बसलेली असेल आणि 100 रुपयाला मी ती पाटी विकत घेतली, तर ती ताई म्हणणार की मला 100 कॅश देऊ नका, मला जीपे करा. आता हल्ली सगळीकडे असतं. तो जीपे केला तर त्या जीपेच्या ट्रान्झॅक्शनवर 1 रुपया त्या ताईला इन्सेंटिव्ह म्हणून केंद्र सरकारकडनं मिळणार आहे. इतकंच नाही तर त्याची जाहिरात सुद्धा ई पोर्टलच्या माध्यमातून शासन करणार आहे. किंवा नारायणगावच्या वारुळवाडीतल्या अशा वस्तीत राहणाऱ्या एका महिलेने खूप छान आकाशकंदील केलेले आहेत, ज्याला पाहिजे असेल त्यांनी घ्यावेत, याची जाहिरात पण होणार आहे. आणि ही जाहिरात समजा दिल्लीतल्या एखाद्या माणसाने बघितली की नाही आपण 500 पीस विकत घेऊ, त्याला व्यवसाय मिळणार की नाही हो? वारुळवाडीतल्या एखाद्या छोट्या वस्तीमध्ये काम करणाऱ्या एखाद्या महिलेची एखादी कुठलीही वस्तू भारतातल्या नाही जगातल्या कुठल्याही बाजारात विकण्याची जी गॅरंटी आहे, हीच मोदींची गॅरंटी आहे, लक्षात घ्या. आणि अशी ही योजना आज या ठिकाणी आपल्याला आणलेली. दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं करत असताना केवळ आपली आर्थिक स्थिती चांगली झाली, आपले मुलांना आपण शिकवायला लागलो, मुलं शिकतायत, मुलं हुशार आहेत, तर उडान नावाची योजना त्यांनी आणलेली आहे की ज्याला शिकायचंय, ज्याला पुढं जायचंय, त्यांच्यासाठी सुद्धा संपूर्ण अनुदान
हे केंद्र सरकारच्या माध्यमातून उडान योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। आणि हे सगळं करत असताना आणखी एक योजना मी तुम्हाला सांगणार आहे। योजना खूप आहेत, योजनांचा मी पूर्ण गट्टा आज ताईंकडे देऊन जाणार आहे, परंतु आपण एक ठरवलं पाहिजे महिला म्हणून मी काय करू शकते, मला काय करायचं हे पक्क करा पहिलं, म्हणजे मग मला त्या योजनेमध्ये जाता येईल। ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने आपल्याकडं इतक्या बागा असतात आणि जुन्नर तालुका हा शेतीच्या बाबतीत अतिशय चांगला आणि प्रगत असा हा तालुका आहे। मग इथं काय काय होऊ शकतं, इथं एक खादी ग्रामोद्योगची योजना आहे आणि ती मधपालनची जो योजना आहे ह्याच्यामध्ये सुद्धा प्रशिक्षण खादी ग्रामोद्योगाकडनं दिलं जातं। तुम्हाला पेट्या दिल्या जातात अनुदानाच्या ह्याच्यात, शिवाय तुमचं मध परत विकत घेण्याची हमी त्यांच्याकडनं आहे। माझं तर बचत गटांना सांगणं आहे की तुम्ही जुन्नर तालुका हा मधाचा तालुका असा करून टाका, कारण इतकं चांगलं आणि इतकं शेतीवर इकडं मोठ्या प्रमाणात काम केलं जातं। इथं प्रचंड मधाचा स्कोप आहे, तुमच्याकडे डोंगराळ भाग आहे, तुमच्याकडे शेती आहे, तर मधाची जी आपली जी योजना आहे त्या योजनेचा देखील आपण लाभ घेतला पाहिजे। बेटी बचाओ बेटी पढाओ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या योजनेच्या अंतर्गत माननीय मोदी साहेबांनी अतिशय भर दिला। त्याचं कारण असं आहे की जर ह्या देशामध्ये खऱ्या अर्थाने प्रगती व्हायची असेल तर महिलांचा सहभाग हा असल्याशिवाय प्रगतीच होऊ शकत नाही। परंतु ह्या महिलेचा जर सहभाग करून घ्यायचा असेल तर ती शिक्षित पाहिजे, तिला ज्ञान असणं आवश्यक आहे आणि हे ज्ञान असण्यासाठी तिला मोफत शिक्षण जर आपण देऊ शकलो तर ड्रॉपआउटचं प्रमाण कमी होईल। 12वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण तर मोफत आहेच, परंतु आता जून पासून ताई आपल्या सरकारने जून पासून उच्च शिक्षण सुद्धा मोफत करण्याचं ठरवलेलं आहे। कुठल्या मुलीला जर इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला MBA करायचं असेल तर ह्या सगळ्या शिक्षणाचा खर्च आता आपलं राज्य सरकार करणार आहे। आपली मुलगी कुठे आहे ते बघा, तिचं शिक्षणाचं काय आहे ते माहिती घ्या, नीट हे करा आणि जर तुम्हाला लक्षात आलं नाही तर नानांशी संपर्क करा, ताईंशी संपर्क करा आणि त्या योजनेचा लाभ घ्या। आणि अशा ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ह्याच्या बरोबरीने आणखी एक सगळ्यात महत्वाची योजना आहे। आपल्याला माहिती आहे आपण ग्रामीण भागात राहतो, आपल्याला खर्च कधी येतो सगळ्यात जास्त 2 वेळा येतो मुलीच्या बाबतीत। एक म्हणजे तिचं उच्च शिक्षण करण्याचं, आता तो राज्य सरकारने प्रश्न सोडवलाच आहे, आणि दुसरं म्हणजे लग्नाच्या वेळी आपल्याला लग्नाच्या वेळी खर्च करावा लागतो की नाही मुलीचा, वाटेल ते झालं तरी आपल्याला तिचं लग्न नीट व्हावं, आपली मुलगी आहे तिचं सगळं चांगलं व्हावं, तिचा संसार सुखाचा व्हावा असं जगातल्या प्रत्येक आईला वाटतं, तसं आपल्यालाही वाटतं। परंतु वाटून चालणार नाही, त्याच्यासाठी परिश्रम पण करावे लागतात। आणि म्हणून मोदी साहेबांनी एक सुकन्या समृद्धी नावाची ही योजना आणलेली। आणि ही सुकन्या समृद्धी योजना काय आहे, जन्म झालेल्या प्रत्येक मुलीच्या नावाने त्या कुटुंबाने खातं उघडायचं आहे। आता तर पोस्टात पण खातं उघडता येतं, राष्ट्रीयकृत बँकामध्ये खातं उघडता येतं आणि ह्या खात्यामध्ये वर्षाला किमान 1000 रुपये आपण भरले पाहिजे, जास्त कितीही भरा, परंतु किमान 1000 रुपये आपण भरले पाहिजे। जेवढे पैसे तुम्ही भराल तेवढेच पैसे शासन त्याच्यामध्ये टाकणार आणि मुलगी जेव्हा 18 वर्षाची होईल तेव्हा तिला शिक्षणासाठी पाहिजे असेल तर शिक्षणासाठी देता येतील आणि जेव्हा 21 वर्षाची होईल तेव्हा ते पैसे लग्नासाठी तिला वापरता येतील। आता याच्यात फायदा काय आहे, याच्यामध्ये जेवढे पैसे तुमचे तेवढे शासनाचे शिवाय तुम्हाला 1% व्याजदर त्याच्यावर जास्त मिळणार आहे। म्हणजे बाकी बँका 7% व्याज देत असेल तर ह्या खात्यात भरलेल्या पैशावर 8% व्याज मिळणार। बँका जर 9% व्याज देत असतील तर ह्या खात्यात भरलेल्या पैशावर 10% व्याज मिळणार। असा आपला फायदा आहे। अशी ही सुकन्या समृद्धी योजना मी आपल्या सगळ्यांना आव्हान करेन की आपण वाढदिवस करतो की नाही,
एक केक आणायचं म्हणलं तरी 500 रुपये खर्च करतो की नाही? आणि मग फुलं, हार, बुके वगैरे 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 सगळं करतो. ज्यांची चांगली परिस्थिती आहे ते तर स्वतः 4-5 हजार रुपये खर्च करतात. हॉटेलला गेलं तर 2-4 हजार रुपये खर्च होतात. 8-10 हजारात आपला वाढदिवस आपण साजरा करतो. आपण ठरवा की माझ्या वाढदिवसाला किमान एका तरी मुलीचं, गरीब मुलीचं, माझ्या भागात राहणाऱ्या, माझ्या वस्तीवर राहणाऱ्या, माझ्या गल्लीत राहणाऱ्या एका तरी मुलीचं मी सुकन्या समृद्धीचं खातं खोलीन, हाच माझा वाढदिवस, असं आपण ठरवू. आणि मग त्यांच्या घरच्यांना सांगा की हे खातं मी खोलून देते, तुम्ही पैसे टाका. हे करा. 18 वर्षापर्यंत त्यांना पैसे भरायला लावा त्याच्यामध्ये. मी तुम्हाला माझाच किस्सा सांगतो. तर आमच्या लग्नाला 25 वर्ष झाले. तर मी पत्नीला बोललो की आपण जरा सगळ्यांना बोलू, आपण राजकारणात ते जरा जेवण वगैरे घालू, मोठी पार्टी करू. ती म्हणली कशाला खर्च करता, तुम्ही एवढं सामाजिक काम करता तर ते पैसे तिकडं वापरा. म्हणलं बरं ठीक आहे. मग आम्ही शिरूरमधल्या 50 मुलींचं सुकन्या समृद्धीचं खातं काढलं. चित्राताई वाघांना बोलवलं, त्या सगळे पैसे त्या खात्यामध्ये टाकले आणि त्यांना ती खात्याची पुस्तकं वाटून टाकली. ठरवलं तर करता येतं, आपणही करा अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि एक चांगली अशी सुकन्या समृद्धी योजना आहे, आयुष्यमान भारत कार्ड आहे. आता या आयुष्यमान भारतचं कार्ड जवळपास सगळ्यांनीच काढलं असेल, परंतु आता मी केलं, माझ्या शेजारच्यांनी केलं का, माझ्या परिचयातल्यांनी कोणी केलं का, माझ्या नातेवाईकांनी कार्ड काढलं का, याची सुद्धा माहिती आपण घेतली पाहिजे. नाही तर कधी कधी आपण काय करतो, माझं झालं ना संपला विषय, असं करू नका. मग हे जे आपलं आयुष्यमान भारत कार्ड आहे याच्यामध्ये 5 लाख रुपयाचा जो तुम्हाला आरोग्याची हमी केंद्र सरकारने दिली, त्याचा सुद्धा आपण लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतं. मी आपल्याला आणखी एक योजना सांगतो की ज्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचता येईल. बघा, आता काही ताई गाडी चालवत असतील, काही व्यवसाय करत असतील, काही ना काही घराला कुटुंबाला लागणारी करत असतील. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे फक्त 350 रुपये भरून इन्शुरन्स काढता येतो आणि त्याच्यामध्ये 2 लाख रुपये कव्हर केले जातात. मला माहिती आहे की हॉस्पिटलचा खर्च काय असतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपल्याला पहिलं डॉक्टर सांगतात पैसे भरा. आयुष्यमान भारत कार्ड तर आहेच आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जेव्हा औषध पाण्याला तुम्हाला पैसे लागतात, ते पैसे आपल्याला स्वतःच्या खिशातनं घालावे लागतात. त्याचा सुद्धा आपण 350 रुपये भरून विमा करू शकतात. हे विम्याचं देखील आपण हे केलं पाहिजे. दुसरा विषय असा आहे की आज सगळीकडं महिलांमध्ये सगळ्यात जास्त जो जाणवणारा आजार आहे आणि तो म्हणजे कॅन्सरचा आजार हा महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवतो. म्हणून शासनाने असं केलंय, केंद्र सरकारची एक योजना अशी आहे की तुमच्या सगळ्या तपासण्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जायचं, त्या योजनेचा फॉर्म भरायचा आणि सगळ्या तपासण्या ह्या मोफत करून घ्यायच्या. त्याची देखील योजना आहे. आपले जर ती योजना त्या तिथले जर हेल्थचे जे अधिकारी आहेत त्यांनी जर समजा ती योजना तिथं तुम्हाला सांगितली नाही, त्यांनी जर राबवली नाही, तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आम्ही ती योजना त्यांना सांगून ते त्यांच्याकडनं करून घ्यायला लावू. किती जणांचं बँकेत खातं आहे हो? सगळ्यांचं. बरं, जाऊ द्या आपण म्हणजे लक्षात येईल की सगळे खातेदार आहेत सगळ्यांचं. आता तुम्ही एक बघायचं, तुमचं तर खातं आहे, तुमच्या शेजारी उजवीकडं डावीकडं राहणारे जे घरात आहेत त्यांचं खातं आहे का बँकेत, ते जाऊन बघायचं आज घरी. त्या महिलांचं जर खातं नसेल तर जनधन योजनेतनं 0% 0 पैसे भरून त्यांचं खातं खोलायचं. आता हे खातं कशासाठी खोलायचं? आपल्या सगळ्यांना माहिती की एक योजना शासनाने आणलेली आहे की आपली ताई काय करते की शेतात जाती,
समजा भेंडी आलेली असेल, टोमॅटो आलेले असेल, तर तेवढी तोडती रस्त्याच्या कडेला येऊन विकायला बसती की नाही. काही जण फळं विकतात, काही भाजीपाला विकतात. आता काही जण ह्याच्यामध्ये व्यवसाय पण करतात की बाबा माझ्याकडे भेंडी आहे, मी टोमॅटो विकत घेईल, गावातले वांगे घेईल आणि जाऊन बसेल. आता हे विकत घ्यायचं असेल तर पैसे लागतात की नाही. मग हे पैसे उभे कसे करायचे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला 10,000 रुपयापर्यंतची मदत ताई तुम्ही दिली असेल ना तुमच्या ग्रामपंचायतीतून. तर ग्रामपंचायतीतनं 10,000 रुपयापर्यंतची मदत आपल्याला त्याच्यातनं मिळती, ती सुद्धा आपण घेतली पाहिजे. पैसे घ्यायचे आणि द्यायचे परत. पैसे घेतलेले दिले की परत मिळतात, लक्षात घ्या. विचारा बरं का, शंका विचारा. हा, त्याचे फॉर्म भरायचा आणि ते फॉर्म भरून द्यायचा. त्याच्यासोबत तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे, तुमचं बँकेत खातं असलं पाहिजे, तुमच्याकडं तुम्ही व्यवसाय करत असल्याची एक प्रमाणपत्र, नाहीतर कुणी येऊन बसेल ना. आणि शक्यतो ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतीला माहिती असतं की ह्या ताई इथं विकायला बसतात. आता नारायणगाव आहे, तर नारायणगावमध्ये रस्त्याच्या कडेला बसून विकणारे त्या गावातल्या लोकांना माहिती असतात ते, त्यामुळं तिथं तशी अडचण येत नाही. ग्रामपंचायतमध्ये भरायचा तर तुम्हाला 10,000 रुपयापर्यंत त्याच्यामध्ये निधी मिळू शकतो. आणखी एक योजना जी आहे ती सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशामध्ये जेव्हा बाळाला जन्म देते आई, त्यावेळी तिला जे यातना होतात त्याच्यातनं मृत्यूचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात होतं. परंतु मोदी साहेबांनी ठरवून त्याच्यामध्ये काम करून ते प्रमाण कमी केलं. तरी सुद्धा सुरक्षित मातृत्वाला जन्म देण्यासाठी, त्या मातेचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना आहे. मग ह्याच्यामध्ये काय, एखादी गरोदर स्त्री असेल, त्या गरोदर स्त्रीला 5,000 रुपये आपल्याला तिथून मिळतात. या 5,000 रुपयामध्ये 1,000 रुपये जेव्हा पहिली तपासणी केली जाते आणि असं लक्षात येतं तपासणीमध्ये की ही गरोदर आहे, त्यावेळी तिला 1,000 रुपये हे चांगलं आणि सकस अन्न खाण्यासाठी दिलं जातं. त्याच्यानंतर तिची जेव्हा प्रसूती होती तेव्हा 3,000 रुपये दिले जातात. आणि त्याच्यानंतर जेव्हा ती बाळाला लस देती तेव्हा 1,000 रुपये दिले जातात. असे 5,000 रुपये तिला मिळतात. परंतु ती जेव्हा गरोदर असते त्यावेळी जवळच्या तुमचं जे काही हेल्थ सेंटर असेल त्याच्यामध्ये त्या महिलेला घेऊन जायचं. सगळ्या तपासण्या, रक्तदाब असू, सगळ्या प्रकारच्या तपासण्या ह्या मोफत केल्या जातात ह्या योजनेच्या अंतर्गत. तुमच्याकडं जर अशी कुठलीही यादी असेल तर ती यादी ताईंकडे द्या तुम्ही. आम्ही फॉर्म भरलेत परंतु आम्हाला पैसे मिळाले नाही असं कुठलंही असेल, तुम्ही ते द्या. आपण ते 100% द्यायला लावू, काही अडचण नाही. ह्याची ऐका ना, खांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे भरले गेलेले फॉर्म तुम्ही कधीतरी ग्रामपंचायतीमध्ये ताईकडे येऊन किंवा सरपंचांना विचारलं का की आम्ही एवढे फॉर्म भरले, आम्हाला याच्यात मदत करा म्हणून? का बरं? ऐका ना, एक मिनिट. काय होतंय माहितीये का, योजनेला कुठे खोडा बसला हे सांगण्याचा अधिकार ज्याच्याकडे आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. मग ते पोहोचण्याची जबाबदारी आमची असते.
जर तुम्ही ग्रामपंचायतीत राजू भाऊला किंवा उपसरपंच सदस्य तुमच्या वॉर्डातला यांना सांगितलं तर हे आम्हाला पत्र देतात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून की बाबा असं असं झालंय. म्हणजे मग ग्रामपंचायत असेल, तुमचा गावातला कोणताही प्रतिनिधी असेल जो सक्षम आहे की तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकतो, तो आमच्यापर्यंत कोणी सांगतो एवढ्या महिलांनी काम तुम्ही केलं. सांगा, किती थांबायचं? पंचायत समिती आहे, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवलं तर मी सुद्धा मदत करेन. माझ्यासारखं आणखीन कोणी दुसरं आहे ते सुद्धा लोकप्रतिनिधी मदत करू शकतात. पण तुम्ही जर सांगितलंच नाही, डॉक्टरकडे गेला आणि आजारच मांडला नाही तर त्याचं सोल्युशन किंवा तुम्हाला काय झालं याच्यावर कोणतं औषध द्यायचे करणार कसं. त्यामुळे तुमचे फॉर्म यादी करा, जो त्याची पोस्ट जोडा आणि ते उद्या ताईकडे द्या. परवा आपण याच्या संदर्भात निकाली काढू आणि तुम्हाला समाधान कसं होईल याच्यासाठी आम्ही जबाबदारीने तो फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरून घेतलाय, फुलफिल केलाय, चेकलिस्ट प्रमाणे केलाय आणि ते एखादा फॉर्म बाद होईल, 2 फॉर्म, पण ते सगळे फॉर्म तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले असतील तर ते सगळेचे सगळे आपण मंजूर करण्यासाठी जे कमी असेल ते टाकून करू, पण करून घेऊन देणार. ओके. एक तुम्हाला मी खात्री देतो, ताईंनी पण सांगितलंय ह्या योजनेमध्ये जे जे अधिकारी गैरप्रकार करत असतील किंवा पैसे मिळवल्याच्या लालसेने जर तुम्हाला थांबवत असतील त्या अधिकाऱ्यांना घरी घालवण्याचं काम आम्ही 100% करू. तुम्ही चिंताच करू नका. कारण माननीय मोदी साहेबांनी ही सगळी योजना, ज्या पण योजना आणल्यात त्या थेट लाभार्थ्याशी जोडण्यासाठी आणल्यात. पैसे द्यायला सुद्धा आपल्याला माहिती असेल तर पूर्वी चेक द्यायला लागायचे, आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे मिळतात. म्हणजे मध्ये कुठलाही एजंट ठेवला नाही. आणि जर तुमच्या योजनेचा फॉर्म अपूर्ण असेल, त्याला कुठला कागदपत्र लागला नसेल तरच तो फॉर्म, म्हणजे अनेकदा आता मला लक्षात येतं की अनेक ठिकाणी काही जण सांगतात किंवा आम्ही फॉर्म भरला परंतु आम्हाला पैसे आले नाहीत. याचं सगळ्यात मोठं कारण काय असतं? KYC. तुमची जर KYC कंप्लीट नसेल म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं, हे परत तुम्ही जाऊन तपासणी करा की ह्या महिलांचा जो फोन नंबर आहे तो बँक खात्याला लिंक आहे का, तो आधारला लिंक आहे का, हे तुम्ही तपासा. नसेल तर बँकेत जा आणि त्यांना सांगा की हे माझी KYC पूर्ण करून घ्या. जर तुमची KYC पूर्ण नसेल तरच हे थांबतं असा आमचा अनुभव आहे. आणि जर KYC पूर्ण असून पण थांबवलं असेल तर तो अधिकारी 100% घरी गेला म्हणून समजा तुम्ही. हे त्याची काळजीच करू नका तुम्ही. म्हणून सगळ्यात पहिलं इथून पुढे जे पण तुम्ही कराल ना KYC पूर्ण करून घ्या. जसं आता किसान सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना पूर्वी पैसे यायचे, नंतर काही जणांनी बोगस प्रकार करायला सुरुवात केली होती. KYCची 8 आल्यानंतर त्यातले बोगस होते ते आपोआप गळाले ना. ज्या इन्कम टॅक्स भरत असताना पण किसान सन्मानचा जर तो लाभ घेणारा असेल तर ते चालणार नाही. म्हणून मोदी सरकारने हे केलंय की तो खरंच लाभार्थी असला पाहिजे, खरं ज्युनियन केस असली पाहिजे, त्याला त्याचा उपयोग असला पाहिजे. त्यामुळे इथून पुढं आपण KYCचा विषय करा. खरं म्हणजे योजना खूप आहेत परंतु योजना सांगायला वेळ पण खूप लागणार आहे. आणि आयुष्यमान भारत याच्यामध्ये 5 लाखाचा जो विमा असतो ना, तर आता समजा हे लाभार्थ्यांनी कार्ड काढलेलं असतं, मग ते जर दवाखान्यात गेले तर ते काय म्हणतात आम्ही ह्या योजनेत बसत नाही. का बसत नाही त्यांना काय सांगतो. आयुष्यमान भारत योजना जी आहे ना ही धर्मदाय ह्याच्यातली जे दवाखाने आहेत ना त्यांच्यासाठी. आता एखादा प्रायव्हेट डॉक्टर जर असेल त्याचं जर तुम्ही त्याच्याकडे गेलात तर त्याला ती लागू होणार नाही. परंतु धर्मदाय जर असेल आणि तो जर धर्मदाय यादीच्या मध्ये त्याचं नाव असेल तर त्याला त्याचा लाभ द्यावाच लागणार आहे. नाही तर त्याचं ते सगळं रद्द होऊन जाईल. असं जर तुम्हाला केलं असेल तर तुम्ही तशी रितसर कंप्लेंट द्या. चॅरिटी कमिशनरला सांगून आपण त्यांचे हे रद्द करू शकतो. हे सगळं करण्याचं कारण असं आहे की अनेक जण आहे ना त्यांना हे सांगा की लिस्ट असते जसं तुम्हाला लिस्ट ताई की आपल्या ज्या महिला आहेत ना ह्या जागरूक आहेत आणि ह्या जागरूक महिला असल्यामुळं ह्या योजना ह्या जागरूक महिला असल्यामुळं योजनेमध्ये कोण जर लबाडी करत असेल किंवा आपल्यात देखील काही गैरसमज असेल
म्हणजे कधी कधी आपल्यालाच माहिती नसतं म्हणून आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीचा आग्रह धरतो. आपल्याला जर माहिती अपूर्ण असेल तर ती योजना आपण नीटपणे लोकांपर्यंत जाऊन सांगू शकत नाही किंवा राबवू शकत नाही. म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी सूचना केल्या. या सूचनांचा तर 100% आपण निस्तारा करूच, त्याच्यामध्ये कुठलीही त्रुटी ठेवणार नाही. पूर्ण नाही सांगता. तर अशा सगळ्या योजनांचा आपण या ठिकाणी आज माहिती दिलेली आहे. फक्त एकच करा, आपल्याला जे करायचंय, मी मगाशी पण ते वाक्य वापरलं, पुन्हा ते वापरतो, ते ह्याच्यासाठी की आपण खूप काही योजना असतात पण सगळं काही करू शकत नाही. एकाच वेळी टेलरिंगही करू शकत नाही, एका वेळी बाहेर बसून भाजीपालाही विकू शकत नाही, एकाच वेळी काही मध काढू शकत नाही, गोळा करू शकत नाही, एकाच वेळी दुधाचंही करू शकत नाही. आपल्याला काय करायचं हे पहिलं पक्क ठरवा आणि मग एकदा तुमचं पक्क ठरलं की त्याच्या अनुषंगाने काय काय योजना आहेत त्याची माहिती घ्या आणि त्याच्यावर काम करा. नाहीतर अनेकदा काय होतं, हे करू का ते करू, ते घेऊ का हे घेऊ, आणि हा पण एक मोठे चर्चेचा विषय असतो की तिने ते केलं मग मला पण तेच केलं पाहिजे, मी केलं तिने पण तेच केलं पाहिजे, असं नसतं. प्रत्येकाचं हे वेगळं स्किल वेगळं असतं, प्रत्येकाची आवड वेगळी असती, प्रत्येकाचे सोर्सेस वेगळे असतात. आता समजा एखादी आमची भगिनी बांगड्या विकण्याचा धंदा करत असेल, बांगड्या विकण्याचा, तिला कदाचित असं वाटेल की मला जर चांगलं प्रशिक्षण मिळालं तर मी चांगल्या चमकीच्या बांगड्या स्वतःच बनवू शकते, त्याला खडे लावू शकते, मग तिचं त्याच्यामध्ये चांगलं काम होऊ शकतं ना. ती उद्या म्हणली नाही नाही आता बांगड्यामध्ये काही पैसे मिळत नाही, जाते आता भाजीपाला विकायला जाते. तसं नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना लायकिंग त्याच्यामध्येच तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला यश पण मिळतं आणि योजना पण नीट राबवता येते. मला वाटतं की योजना खूप आहेत आणि आपण सकाळी खूप चाललात, पण मला पण उशीर झाला थोडासा, तरी देखील उन्हामध्ये आपण सगळ्याजणी रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी आल्यात. पुन्हा एकदा आपण घोषणा देऊ, भारत माता की, भारत माता की, भारत की नारी, भारत की नारी. आवाज येऊ दे ना, जेवायला स्वयंपाक करून आले सगळे. विजय असो, विजय असो, विजय असो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.